धार्मिक स्रोतातून आलेल्या तत्वांचा समावेश शालेय शिक्षणात नको। यवतमाळमधील समता सैनिक दलाने हा आक्षेप नोंदवलेला आहे। स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समावेश करावा। समता सैनिक दलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे हे निवेदन दिलेले आहे। राज्य शासनाने जो अभ्यासक्रम आराखडा तयार केलेला आहे त्यामध्ये मनाचे श्लोक, भगवद्गीता अध्याय 12वा आणि मनुस्मृती अशा धर्मग्रंथातील मजकूर जो आहे तो अभ्यासक्रमामध्ये आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। आमचं म्हणणं असं आहे की भारत राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्यामुळे या देशामध्ये कोणत्याही एका धर्माचा अंतर्भाव या अभ्यासक्रमामध्ये आराखड्यामध्ये होऊ नये अशी आमची भूमिका आहे। आमचं म्हणणं असं आहे की हा देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्यामुळे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, मानवी प्रतिष्ठा, धर्मनिरपेक्षता, राज्य समाजवाद आणि विज्ञान निष्ठा, विज्ञानवाद अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा अंतर्भाव करून शालेय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।